नमस्कार. माझ्यासोबत एक विद्वान असे शेतकरी आहेत. त्यांचं वय सध्या 78 वर्षाचं आहे आणि 1970 मध्ये त्यांनी BSc कृषी ही पदवी संपादन केलेली आहे. तेव्हापासून ते स्वतः शेती करतात आणि शेती करत असताना त्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं आणि या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आणि या प्रयोगामुळं त्यांच्या जमिनीचं आरोग्य पण सुधारलं आणि उत्पादन खर्च कमी झाला. या तंत्रज्ञानाला ते विना नांगरणीची शेती म्हणतात किंवा शून्य मशागत पद्धत म्हणतात आणि जगभर याला रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर किंवा कॉन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणजे असं पण म्हटलं जातं किंवा आपण जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये SRT करतो, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, तो पण हाच प्रकार आहे. जगामध्ये हे तंत्रज्ञान अनेक देशामध्ये राबवलं जातं किंवा महाराष्ट्रामध्ये या विना नांगरणीच्या शेतीचे आपल्या शेती पद्धतीशी सुसंगत असे जे प्रयोग केलेले आहेत ते प्रतापदादा चिपळूणकर आहेत आणि अनेक शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन तर करतच असतात. परंतु विशेष हे आहे की शेतकरी असताना सुद्धा त्यांनी या तंत्रज्ञानावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि ही जी पुस्तकं आहेत शेतकऱ्यामध्ये फार प्रसिद्ध आहेत. बऱ्याच जणांना ती माहीत नाहीत किंवा ते माहिती असली तरी कुठे मिळतात हे माहीत नसतं. तर त्यांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत ते बहुतांश जी आहेत पुस्तकं ते त्यांनी सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली अशी पुस्तकं आहेत आणि तेजस प्रकाशन आणि एक तेजस प्रकाशन कोल्हापूरनी पण केलेले आहेत. तर ही कोणती पुस्तकं आहेत, त्याची नावं काय आहेत, त्याची किंमत काय आहे किंवा ते उपलब्ध करायचे असतील तर कशी उपलब्ध होऊ शकतात याचीच माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर त्यांची जी पुस्तकं आहेत, कमी खर्चाची ऊस शेती, तन देई धन, त्यानंतर कृषी तंत्रज्ञान, चिपळूणकर कृषी तंत्रज्ञान, ऊसाचे शरीरशास्त्र, फायदेशीर भात शेती, नंतर सेंद्रिय खत व्यवस्थापन आणि पिकाचे पोषण, नंतर संवर्धित शेती पद्धतीतून कोरडवाहू शेती शाश्वततेकडे, विना नांगरची शेतीचे कन्सेप्ट यामध्ये आहेत. तसंच तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडे फार मस्त पुस्तक आहे हे पण. नंतर सर्व पिकासाठी शाश्वत SRT तंत्रज्ञान म्हणजे विना नांगरणीची शेती आहे हे. नंतर रासायनिक खत व्यवस्थापन, जमिनीचे व्यवस्थापन, नंतर जमिनीची सुपीकता आणि नांगरणीशिवाय शेती म्हणजे सर्वांनी वाचाव्या असं ही पुस्तक आहे. नांगरणीशिवाय शेती, आपल्या डोक्यामध्ये काही चुकीच्या ज्या कल्पना आहेत ते ही जर पुस्तकं तुम्ही वाचलं तर निश्चित तुम्ही चांगल्या मार्गावर येऊ शकता. तर ही जी पुस्तकं आहेत तर ही कुठे भेटतील आणि कशी भेटतील? पुस्तकं जर कोणाला पाहिजे असतील तर रावसाहेब पुजारी, फोन नंबर 93-229-39-040 या नंबरावर आपण दूरध्वनी करा. ह्या दूरध्वनीवर आपल्याला ही सर्व पुस्तकं घरपोच उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे सकाळचे पण, सकाळ प्रकाशाचे पण? सकाळ प्रकाशनची दोन्ही मिळतात. बर किंवा ज्यांना पुण्यात जवळ पडत असेल त्यांनी पुणे सकाळमध्ये घ्यावीच. बर. तर सकाळची ही 3च पुस्तकं आहे आणि आता बाकी तुम्ही तेजसची आहे. शेती करत होते. शेती करत असताना तुम्ही या पुस्तकाच्या निर्मितीकडे किंवा लेखनाकडे कसं काय वळले तुम्ही? आता पहिल्यांदा आमच्या शेतीमध्ये या संवर्धित शेतीचे प्रयोग झाले आणि ते खूपच उत्साहवर्धक वाटले. त्यानंतर आपल्या समस्त शेतकरी वर्गाची अवस्था बघताना शेतकरी वर्ग हा अत्यंत सगळ्या अडचणीमधला सामना देतच त्याचं जीवन चाललेलं आहे. शेतीला एक पूर्वी जी प्रतिष्ठा होती ती आता राहिलेली नाही, शेतकऱ्यालाही प्रतिष्ठा राहिलेली नाही. तर ह्या सोप्या सुलभ आणि शेतकऱ्यांना फायदेशीर तंत्राविषयी सर्वच आपण शेतकऱ्यांच्या पाशी माहिती पोचवावी. आपण आज आहे उद्या नाही, पण हे तंत्र शेतकऱ्यापर्यंत सतत राहावं यासाठी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली, अनेक वर्तमानपत्रात, मासिकात लेख लिहिले, तशी ही पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहिली तर एक मार्गदर्शक पुस्तिका जशी असते तशी तुम्हाला काम देतील. तुमच्या सर्व अडचणी याच्या अभ्यासातून दूर होतील. तर सतत ह्या पुस्तकाचा अभ्यास करणं आणि संग्रही ठेवणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं. किती एकूण पुस्तकं आहेत तुमची आतापर्यंत लिहिलेली? 7 पुस्तकं आणि 7 पुस्तिका अशी एकूण 14 पुस्तकं आहेत. आणि पुस्तकाची किंमत एकदम कमी आहे. आता ह्यामध्ये जी मूळ पुस्तकं जी सूक्ष्मजीवशास्त्राची आहेत ती जवळपास 500-600 पानाची प्रत्येक पुस्तकं अशी 10-15 पुस्तकं वाचली. यातलं कुठलंही पुस्तक शेतकऱ्यांसाठी असं नाही आहे. सगळी पुस्तकं ही MSc PhD करणाऱ्या लोकांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून आहेत. या पुस्तकात इतर फाकट पसारा शेतकऱ्याचा न गरजेचा भरपूर आहे.
शास्त्रीय पुस्तक असल्यामुळे त्याच्यामध्ये ते असणं गरजेचंच असते ते हा. अभ्यासक्रमामध्ये असल्याप्रमाणे. हा. पण शेतकऱ्यांना उपयोगी त्यातला जे सुतासारखे 4 धागे सापडले, हा. तेवढ्याचा अर्क काढून आपण या पुस्तकात टाकला आहे. हं. अनेक शेतकऱ्याच्या मातृभाषेमध्ये सर्वांचं लेखन केल्यामुळं अगदी सामान्यातल्या सामान्य शेतकरी ज्याला वाचता येतं हा. त्यालाही ही भाषा समजण्यासारखी आहे. हं. त्याच्यामुळे या समस्त सगळ्या शेतकरी वर्गाचा ह्या पुस्तकं वाचून विकास व्हावा या दृष्टीने या पुस्तकाचं लेखन आहे. शेतकरी बंधूंनो, यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत ती बरंचसं इंग्रजी जी पुस्तकं आहेत त्यांनी बरीच पुस्तकं वाचली आणि त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये लिखाण केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं मराठी लिखाण तुम्हाला बाकीकडे कुठे दिसणार नाही. आता आम्ही ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट आहेत, परंतु आम्हाला सुद्धा जमिनीचे सूक्ष्मजीवशास्त्र हे शिकवलेलं नाही. आणि खरं आपल्याला जर शेतीमधून फायदा करून घ्यायचा असेल तर जमिनीमधलं सूक्ष्मजीवाचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यावर मराठीमध्ये तर बहुतेकदा शेतीविषयी पुस्तकच नाहीत. हाच पहिला माणूस आहे की ज्यांनी जमिनीचं जे सूक्ष्मजीवशास्त्र आहे ते अभ्यासलं आहे इंग्रजीमध्ये, आणि ते मराठीमध्ये त्यांनी शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे जे जमिनीमधलं सूक्ष्मजीव आहेत त्याची जर माहिती आपल्याला असेल तर आपला उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. तर तो कसा कमी होऊ शकतो ते जरा थोडक्यात सांगा, म्हणजे शेतकरी ते पुस्तक घेतील. आपल्याला पहिली एक गोष्ट मी सांगतो की सूक्ष्मजीवशास्त्र वाचल्यानंतर माझ्या अशी गोष्ट लक्षात आली की आपल्याला वाटतं मी शेताचा मालक आहे, मी नांगरतो, मी मशागत करतो, मी पीक पेरतो, औषध मारतो, पाणी देतो म्हणून हे पीक येतं. हां. पण हे सूक्ष्मजीवशास्त्र वाचल्यावर ही समजूत अत्यंत चुकीची आहे. हं. आपण शेतकरी म्हणून पीक वाढीसाठी जे काम करतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काम हे सूक्ष्मजीव करतात. बर. आणि ते सूक्ष्मजीवाने व्यवस्थित काम केलं तरच शेती व्यवस्थित पिकणार आहे. हं. हा सगळ्या ह्या गोष्टीचा मतितार्थ आहे. हां. आता सूक्ष्मजीवांना प्रथम जगवा, त्यांचं पोट प्रथम भरा, हां. तरच सूक्ष्मजीव तुमचं पोट आणि तुमचा खिसा भरतील, हां. असं शेवटी मला सांगायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ह्या सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. हं. त्याच्यासाठी प्रयोगशाळेची गरज नाही, त्याच्यासाठी सूक्ष्मदर्शकाचं डोळा लावून बसायची गरज नाही. फक्त तुम्ही या शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्याच्याप्रमाणे शेतात उपयोग करून घेतला तर हे सूक्ष्मजीव आपोआप तुमच्या मदतीला 24 तास 12 महिने मदत करणारे आहेत. त्यांच्याकडून शक्यतो काम त्यांच्याकडे सोपवा आणि तुम्ही आराम करा असं मी तुम्हाला. फार उपयुक्त अशी पुस्तकं आहेत. माझ्या संग्रही पण ही पुस्तकं आहेत. मी सर्व पुस्तकांची वाचलेली आहेत. बाकीच्या शेतकऱ्यांनी जर वाचली पुस्तकं हे खरेदी करून तर निश्चित तुमचा फायदा होईल. तुमचा उत्पादन खर्च कमी होईल, तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारेल आणि तुमच्या पिकाचं जे उत्पादन आहे ते पण चांगलं येईल. त्यामुळे आमची विनंती आहे की एवढं कष्ट करून, एवढा अभ्यास करून यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत ते नक्की वाचावेत. धन्यवाद.